टॉस जिंकला इथनं मात्र तिनगा टीमनं आणि पहिल्यांदा बॅटिंग निवडली आहे. तर मैदानामध्ये पाहता वन वे टीमला 3 षटकांची मॅच असेल. इथनं मात्र लगेच तिनगा टीम आपण पाणी वगैरे पिऊन ड्रिंक टाइम झाला असेल तर जा मैदानामध्ये सलामी जोडी लगेच. तर जा तिनगा टीम मैदानामध्ये सलामी जोडीचा. तर बघायचं इथं मात्र सलामी जोडी मैदानामध्ये जाईल तिनगा टीमची. गणेश आणि तुळशीराम. इथं मात्र पाहायचं 3 षटकांची मॅच असेल. टॉस तिनगा टीमच्या बाजूने लागलाय. पहिल्यांदा बॅटिंग निवडली आणि आता मात्र पाहू शकाल आपण फिल्डिंग डिपार्टमेंट वन वे संघ इथं मात्र आपल्याला खेळत असताना पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये पहा जर विचार केला तर इथनं तिनगर टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट जर पाहिलं तर वावंडर संघ खेळत असताना मला वावंडर संघाला इथनं कुठेतरी परास्त व्हावं लागलं. आणि डेफिनेटली आपण पाहता तर इथे मात्र पहिल्यांदा बॅटिंग निवडली तिनगर टीमनं. तर घ्या पंच लगेच समोर स्टार्ट करा.
इथनं गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पाहाल वनवे टीमचा मुकुंद. पहिलाच बॉल इथनं पाहता पंताची उजवी हस्ते घेतली आहे. यावेळी मात्र पाहायचा पहिल्याच बॉल वरती दिलाय फटका. चेंडू सीमा पलीकडं 4 धावांसाठी आणि 4च्या मदतीने अकाउंट ओपन झाले इथं तीनगड टीमचं. पहिल्याच बॉलवरती पाहिलं तर फलंदाज तुळशीराम आणि त्यानंतर गणेशच्या बॅटमध्ये पाहिला. गणेश यावेळी मात्र पाहायचा आता या बॉलवरती पहा पहिल्या बॉलवरती वर्चस्व गाजवलं जरूर. फाईनच्या दिशेमध्ये जो फटका केला मात्र त्यानंतर इथे जर विचार केला तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. यावेळी पाहायचा हा फटका भरपूर उंच आहे. इथे मात्र झेल होण्याची शक्यता आहे. झेल झालाय त्या ठिकाणी पाहता पहिला गडी गारद होईल. यावेळी पाहता बन तीनगड टीमचा मैदानाच्या बाहेर येईल. इथनं मात्र पाहिलं तर गणेशच्या पारीचंत आणि फलंदाज पहिला झटका इथनं मात्र पाहायला पण डेफिनेटली तीनगड टीमला आतापर्यंत पाहिलं तर 4 या आकड्यावरती. पाच नौका फलंदाज मैदानामध्ये जाईल. शरद यावेळी पाहायचा सरळ बॅटनं केला. चेंडू चालला यावेळी पाहता वाईडिश लॉंगॉनच्या दिशेमध्ये. यावेळी दमदार फटका 4 धावांसाठी म्हणजे षटकामध्ये आतापर्यंत 2 चौकार आले. धावपटलावरती पाहाल तर 8 धावा यावेळी मात्र धावपटलावरती लागतात. चेंडू समाप्त झाले. षटकातील 4 चेंडू अंतिम पाहता पण पिवनच्या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक असतील. 3 षटकांची मॅच एन्जॉय करता इथनं जो सामना जिंकेल तो फाईट करेल रामा 11 पोकरवाडी संघाला. यावेळी मात्र पाहायचं चांगला चेंडू होता गुडला स्पॉटचा. इथनं मात्र निघून चालला. डॉट बॉलची समाप्ती इथं पाहायला मिळेल. बघायचं इथनं आता शेवटचा अंतिम एक बॉल असेल. शेवटचा अंतिम बॉल पिवनच्या षटकाचा काय घडतं. यावेळी पाहायचं चेंडू हवेत. इथं मात्र झेल होण्याची शक्यता होती परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीयेत मिड विकेटला आणि बघता बघता या बॉलवरती आल्या 2 धावा आणि 2च्या मदतीने इथनं जर पाहिलं तर तीनगड टीम आता जाऊन पोहोचेल एका विकेटच्या नुकसानावरती. टोटल धावा 10 या अंकावर संघ जाऊन पोहोचला. बघायचं तर गोलंदाज वनबे टीमचा बॉलिंग ट्रॅकवरती सुधीर. इथनं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये लगेच बदल पहा. पिवनचं षटक समाप्त झालं त्यानंतर क्षेत्ररक्षण आपण पाहाल 5 गडी बाउंड्री लगत आपल्याला पाहायला मिळतील. इथनं मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग स्क्वेअर लेग त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर या ठिकाणी आपल्याला मात्र सजवत असताना पाहायला मिळतील. उजव्या हाताने यावेळी पाहायला मिळेल 12 करेल फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय तो म्हणजेच शरदला आपण पाहता. इथनं मात्र नॉन स्ट्रायकर फलंदाज तुळशीराम स्ट्राईकला खेळतो. या बॉलवरती इथे मात्र प्रहार करायचा होता. डॉट बॉलची समाप्ती इथं मात्र पाहायला मिळाली आहे. मोठा फटका येणं गरजेचं होतं. 5 इथनं मात्र जर पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती सुधीर बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिला. आजच्या दिवसामध्ये वनवे संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यानंतर पाहता तिसऱ्या फेरीमध्ये जो संघ पोहोचला तो म्हणजेच पोखरवाडी संघ. या सामन्यानंतर पोखरवाडी संघ खेळताना दिसेल. म्हणजे बघायचं मित्रांनो टॉप 5चं तिकीट कोणता संघ इथं मात्र कापेल आजच्या दिवसांमध्ये. यावेळी पाहू शकाल चेंडू हवेत त्या बराच काल. इथनं मात्र पाहू शकाल झेल जमिनीला ताण
काय करतं मित्रांनो, तुळशीरामचं झेल इथं मात्र सोडलं जातं. सलामीसाठी जो फलंदाज मैदानामध्ये इंटर झालाय आणि त्या फलंदाजाचा झेल इथं मात्र सोडलं म्हणजे माग ठरेल का. या चेंडूवरती एक धाव आली आहे. धावा धावपटलावरती पाहता तर 11 धावा धावपटलावरती. यावेळी पाहायचं पुन्हा एकदा खोलपट चेंडू या तिथनं मात्र पाहता शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक होऊन तोपर्यंत पहा मित्रांनो सिंगल चित्याच्या चपलाईने कंप्लीट झाली आहे. इथे जर पाहिलं तर एक धावेच्या मदतीने संघ पुढे चालला. ह्याच एक धावा आपण पाहता मित्रांनो तीनगर टीमला डेफिनेटली उपयोगी पडतील की काय, कारण की प्रत्येक बॉलवरती आपण पाहता डॉट चेंडू पहिला आला त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती सिंगल आल्या. बघायचं पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहिलं तर तुळशीराम आपल्याला खेळताना दिसेल ऑन स्ट्राईकला. यावेळी पाहायचं हा चेंडू पहा सुरेख फटका पहा मित्रांनो अपरकट पाहिला चेंडू जाईल सीमा पलीकडं डीपला कोणताही क्षेत्ररक्षण नाहीये आणि चेंडू सीमा पलीकडं 4 धाबींसाठी तुळशीरामच्या बॅटमधून ज्या फलंदाजा झेल सोडला त्या फलंदाजानं दाखवून दिलं क्षमता आहे फलंदाजामध्ये. यावेळी बघायचं इथनं मात्र 17 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. पहा मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिलं तर 5व्या बॉलवरती इथनं मात्र जर पाहिलं तर एक सिंगल आली आहे. शेवटचा अंतिम बॉल असेल. अंतिम बॉलवरती बघायचं काय घडतं. 3 षटकांची मॅच आपण पाहता. धावत संख्या इथे सन्मानजनक उभी राहील का, मोठी धावत संख्या येणं गरजेचं आहे. मात्र जर पाहिलं तर आता ऑन स्ट्राईकला फलंदाज मारा करेल तो म्हणजे शरद. शेवटचा अंतिम बॉल इथे बघायचा. यावेळी मात्र चेंडू हव्यात जरून फिल्डिंग बऱ्याच दूर आहे. क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतील बऱ्याच दूर होतं. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो आणि इथनं जर पाहिलं तर या बॉलवरती 2 धावा आल्या. शेवटच्या अंतिम बॉलवरती षटक झालं समाप्त दुसरं आणि 2 षटकांच्या अखेरीस इथनं मात्र तीनगर टीम जाऊन पोहोचली टोटल 19 धावेवरती. बघायचंय आता मात्र या ठिकाणी गोलंदाज तयार रोहित. यावेळी पाहायचं बॅटच्या रनर मध्ये चेंडू येत नाही. इथनं जर पाहिलं तर बॅटला चेंडू ब्रश झाला तिथे पाहता पण फर्स्ट स्लिप मध्ये मात्र जर पाहिलं तर चेंडू लाडवलं जातं आणि निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती पाहिलं एक सिंगल आली. गोलंदाज पुन्हा एकदा समोर शरद. इथनं मात्र मोठे फटके मारावे लागतील. पहा मित्रांनो चेंडू सुटला डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु लेग बायच्या स्वरूपात इथनं मात्र एक धाव येईल. पहा मित्रांनो वन वे संघ इथनं मात्र या धावा तुम्हाला चोट्या कुठेतरी महाग पडतील की काय. टोटलचा विचार केला तर आता धावा धावपटलावरती आपण पाहता जाऊन पोहोचतील तर म्हणजेच 21 धावा धावपटलावरती लागल्यात. इथं मात्र गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चेंडू चालला डीप मध्ये चेंडू लाडवून जाईल. एकदा कंप्लीट दुसरी यासाठी कॉल केला. पहा मित्रांनो सुरेख त्या ठिकाणी चुकीचा थ्रो परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. इथनं मात्र 2 धावा सहज कंप्लीट झाल्या. पहा मित्रांनो आज 5 दिवसाचं आयोजन आपण पाहता सातत्यानं
पूर्णपणे चिंचकांबळे संघ असतील आणि संजय वाघमारे असतील, त्यानंतर समीर मुकणे असतील, सुनील मुकणे यांचं भरपूर सारं या स्पर्धेला योगदान. आणि ह्याच आयोजकांच्या माध्यमातून जबरदस्त आपण जर विचार केला तर ह्याच मैदानावरती प्रकाश झोतातील नाईट रजनी स्पर्धा आपल्या भेटीला येते 19 फेब्रुवारी 2025ला पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळेल. इथनं पाहायचं आहे थर्ड मॅनला चेंडू गेला होता, थर्ड मॅन वरनं उचलला फेकला तोपर्यंत या बॉलवरती धावा आल्या 2. त्यानंतर नुकतंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. निश्चितच KTC लाईव्हचे प्रोप्रायटर निशांत यांच्या माध्यमातून डेफिनेटली आम्हाला सांगितलं जातं की आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2024 आणि 25 पर्व यावर्षी भव्य ऑक्शन सोहळा निश्चितच दिनांक 1 जानेवारी 2025 म्हणजे उद्या आपल्याला भव्य ऑक्शन सोहळा डेफिनेटली पाहायला मिळणार आहे. आणि ते जर पाहिलं तर आपण KTC लाईव्ह यांच्या माध्यमातून तो ऑक्शन सोहळा आपण एन्जॉय कराल. तर ठिकाण असेल ठाकूर फार्म हाऊस भिलवले, या ठिकाणी तो ऑक्शन सोहळा पार पडणार आहे. इथनं मात्र जाऊया मॅच कडे. डेफिनेटली पाहता डेफिनेटली हाईट चेक केली जाईल. इथनं मात्र KTC लाईव्हच्या माध्यमातून या बॉलवरती षटकार पाहिला आणि 6च्या मदतीनं आता पाहिलं तर 32 धावा. नो चेंडू असेल, इथं नो चेंडू असेल पंच. डेफिनेटली पाहता आज ऑफिशियल थर्ड अंपरची भूमिका सुनील मुकणे यांच्या माध्यमातून नो चेंडू असेल, नो चेंडू. इथं इथं पाहायचं गोलंदाज यार. यावेळी पहा, यावेळी फटका चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमा पलीकडे फलंदाजी जबरदस्त तुळशीरामच्या बॅट मधून. इथे मात्र 4 धावा पुन्हा एकदा जोडल्या जातील. आणि यावेळी पाहता फ्रीडच्या बॉलवरती हा दमदार हिट. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या आहेत ना 37 धावा धावपटलावर जाऊन पोहोचतील. चेंडू झाले समाप्त षटकातील 5. शेवटचा अंतिम एक बॉल. इथे बघायचं काय घडतं, कारण की तीनगड टीमनं पहिल्यांदा बॅटिंग निवडली आणि इथे मात्र शेवटच्या बॉलवरती टार्गेट सेट केला जाईल. 37 धावा धावपटलावरती लागल्यात, परंतु पहा आता गोलंदाज आपण पाहता शेवटचा रोहित. अंतिम एक बॉल खोलवर टप्प्याचा बॉल आहे. इथनं मात्र पहा आपण बॅटला चेंडू ब्रश झाला, परंतु इथनं सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचल्यावेळी तीनगड टीम टोटल एका विकेटच्या नुकसानावरती 38 धावेवरती. आता पाहायचं इथनं डेफिनेटली आपण पाहता येणारी 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 39 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 39 धाव्यांची गरज. इथनं मात्र बनवे संघाला सॉरी
तर बघायचं तर उत्तरार्धामध्ये गरज आहेत ना 39 धाब्यांची. 18 चेंडू 39 धाब्यांची गरज, ते म्हणजेच इथनं वनवे टीमला. बघा पोकरवाडी संघ तयारीत राहता. इथनं सामना जिंकला की लगेच लगोलग टॉस साठी या, आणि मग त्याच सामन्यामधनं जो जिंकेल तो टॉप 5 साठी जाईल. आणि मग इथे जर विचार केला तर फायनल साठी आपण सुरुवात करणार आहोत. आज मेगा फायनल आहे, इथनं मात्र ग्रँड फायनल आहे आपल्याला पाहायला मिळेल. जे सोंडाई माता चषक 2024 आणि 25 पर्व या ठिकाणी आज शेवटचा दिवस, अंतिम दिवस पाहायला मिळतं. पहिला बॉल उतरत पहिल्याच बॉलवरती दिलाय तडका. या बॉलवरती पाहायला मिळेल चेंडू सीमा पलीकडे जाईल. फलंदाज आपण पाहता इथे मात्र रोहितच्या बॅट मधनं पहिल्याच बॉलवरती दिला तडका. 7 बिन अकाउंट ओपन केलं इथनं वनवे टीमचं. गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्मवर विकेट ना मारा करेल मात्र पाहिजे. फटका हवं, इथनं फटका फसलाय, कोणतीही चुकी नाहीये. आणि फलंदाज आपण पाहता वनवे टीमचा रोहित बॅक टू द डगआउट. पहिल्या षटकामध्ये पहिला गडी गारत. इथनं मात्र पहिली सफलता गोलंदाज शरदला मिळतीये. बस आता गोलंदाज नौका फलंदाज मैदानामध्ये चालला, तो म्हणजेच भगवान. इथे पाहिजे पहिल्या बॉलवरती 6 आला, दुसऱ्या बॉलवरती मोठा फटका मारायच्या नादामध्ये इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज बाद झाला. आता पाहिजे शरदला विचार केला तर इथनं मात्र शरदला अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. तिनगर संघाला जर टिकून ठेवायचं असेल तर. आजच्या दिवसामध्ये मित्रांनो बघायचं पोकरवाडी संघ एक चांगला संघ, पहिल्या 2 मॅचेस या ठिकाणी जिंकला, तिसऱ्या मॅच साठी या ठिकाणी मात्र डेफिनेटली तो संघ तयार असेल. यावेळी पाहायचं डॉट बॉलची समाप्ती इथनं. अशा प्रकारे मित्रांनो पहा विकेट आलं. विकेट नंतर म्हणजे 2 चेंडू इथं डॉट पाहायला मिळाले. कोणत्या प्रकारचे धावे चेंडूवरती आले नाहीये. जेवढे चेंडू आपण इथे निर्धाव केला तेवढा प्रेशर इथनं मात्र वनवे टीमवरती वाढत जाईल. गोलंदाज पाहता तिनगट टीमचा इथनं मात्र शरद. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती पहिल्या बॉलवरती 6, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू इथं मात्र डॉट. पहा मित्रांनो काय जबरदस्त. आतापर्यंत पहिल्या षटकारानंतर जागेवरती सामना स्थिरावलाय. कोणत्याही प्रकारे संघ पुढे मागे सरकत नाहीये. इथनं मात्र जर पाहिलं तर गोलंदाजीचं पारडं जड होताना दिसेल. यावेळी मात्र वाईट बॉल असेल. इथनं वाईटचा इशारा पंच दर्शवतात. वाईटच्या मदतीने संघाची धावसंख्या इथे मात्र 1 ने भर पडेल. 7 या अंकावरती संघ पोहोचेल. धावा धावपटलावरती 7 धावा. चेंडू समाप्त झाले तिथनं 4. इथे बघायचं हा फटका हवत आहे. इथनं बघायचं काय घडतं, झेल होईल का, परंतु आउटफील्ड थोडीशी खराब आहे. इथनं मात्र 2 धाब्यावरती समाधान मानावं लागेल. 2 धावा सहजरित्या कंप्लीट. आणि इथनं पहा काय घडतं, फलंदाज मात्र बाद होईल. पहा मित्रांनो रनआउट, रनआउटचा धोका, धोक्याची घंटा इथनं वाजली आणि फलंदाज रोहनच्या पारीचा अंत. सलामीसाठी मैदानामध्ये एंटर झाला होता रोहन आणि रोहित. रोहितला पहिल्या षटकात परतवलं आणि त्याच षटकामध्ये पाहिलं तर रोहनला देखील परतवलं जातं. चेंडू समाप्त झाले तिथपर्यंत जर पाहिलं तर शेवटचा एक अंतिम बॉल असेल. धावा धावपटलावरती पाहता तर म्हणजे आतापर्यंत 9 धावा. शेवटचा अंतिम एक बॉल असेल आणि एका बॉलवरती आता बघायचं या ठिकाणी कोणता किती नंबरचा फटका असेल. शेवटचा अंतिम बॉल सुधीर नॉन स्ट्रायकेटला यावेळी नौका फलंदाज पाहिजे. खोलब्या टप्प्यात चेंडू शॉर्ट मिड विकेटला यावेळी मात्र चेंडू अडवला जातो. सिंगल कंप्लीट होईल. तिथे मात्र सिंगल पेक्षा जास्त काही नाही. आणि जर सॉरी धाव नसेल इथे मात्र
आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. निश्चितच इथनं मात्र जर पाहिलं तर शेवटी विचार केला 6 धावेनं 6 बॉलनं पहिलं षटक समाप्त झालं. अखेरीस धाबा धापटला वरती 9 धावा यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळतील. बघा इथनं आता या ठिकाणी पाहू शकाल आपण तीनदा टीमचा विचार केला तर इथनं मात्र धावा जमवल्या होत्या. तर म्हणजेच टोटल समीकरण 12 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज इथनं यावेळी पाहायचं आहे. हा फटका बराच काल हवेत. इथनं मात्र जय सुटलाय. पाहता पण शतरक्षक चुकी करतायत आणि बघता बघता या ठिकाणी 2 धावा मिळतील. सुधीरच्या बॅट मध्ये ह्या 2 धावा. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती इथं तिनघर टीमचा जैतू यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो. 2 धावा आल्या पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं. सुरेख खेळी पाहायला मिळते. इथनं मात्र पाहायचं हलक्या हाताने फटका. चेंडू हवेत. इथनं जर पाहिलं तर झेल झाला असता परंतु फंबलिंग पाहायला मिळते. इथे मात्र जर पाहिलं तर चेंडू चाला सीमा पलीकडे 4 धाब्यांसाठी. पहिल्या बॉलवरती 2 धाबा आणि दुसऱ्या बॉलवरती आला दमदार चौकार. 4च्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 15 धावा. इथं मात्र आता पाहायचं 15 धावा धावपटला वरती आल्यात. समीकरण आपण जर पाहिलं तर 39 धाब्यांचं 39 धाब्यांचं समीकरण इथनं मात्र पाहायचं होतं. आपल्याला 15 धावा आल्यात. अद्यापही समीकरण बाकी आहे. तिथे मात्र पाहायचंय उडवला भरपूर वरती नॉन स्लॅन्ड मध्ये चेंडू फेडर सर्कलच्या आतमध्येच पाहायला मिळतो आणि इथे मात्र पुन्हा एकदा 2 धावा. सुरेख 2 धाब्याच्या मदतीने पाहता 3 चेंडू मध्ये धावा खर्च केले इथनं 8. यावेळी पाहायचा पुढचा चेंडू डेफिनेटली पाहाल वेगावरती स्वार गोलंदाज जैतूला या ठिकाणी साथ देत नाहीये विकेट किपर आणि फर्स्ट स्लिप आणि सेकंड स्लिप. इथे मात्र चेंडू जाईल सीमा पलीकडे लेग बायच्या स्वरूपामध्ये. हा चौकार नशिबानं आपण पाहता वन वे टीमच्या खात्यामध्ये. टोटल धाबा आता धापटल्यावरती 21 लागल्या. 39 धाब्यांचं समीकरण होतं. आता गरज असेल ती म्हणजेच येणारे 8 चेंडू.
दुसरीसाठी परंतु पहा उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा. यावेळी मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तीन गड टीमचा. बॉलिंग ट्रॅक वरती वामन. 6 चेंडू 17 धावा. इथनं मात्र डिफेन्स करायचा होता गोलंदाजाला. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. ऑन स्ट्राईकला फलंदाज इथनं आपल्याला पाहायला मिळतो सुधीर. पहा मित्रांनो कोणता संघ इथनं फाईट करेल पोकरवाडी टीमला. डेफिनेटली 5 चेंडू आणि गरज आहे ना आता 15 धावीची. यावेळी पाहायचं दुसरा चेंडू षटका दिल. चेंडू चालला वाईड इज लॉंग ऑफला. एक कंप्लीट झाली आहे. पुन्हा एकदा यावेळी पहा थ्रो. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर टायमिंग प्रॉपर होतं मित्रांनो. स्पीड काय होती त्या चेंडूला थ्रोवरती. मात्र त्यानंतर कलेक्शन थोडं चुकीचं झालं आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा या बॉलवरती 2 धावा आल्या. 2 धावेच्या मदतीने आता धावपटलावर धावसंख्या लागतील 26 धावा. आता इथं समीकरण राहिलं 4 चेंडू आणि 13 धावींचं. 4 चेंडू 13 धावा म्हणजेच पहा एखाद दुसरा मोठा फटका मारणं इथनं गरजेचं असेल. यावेळी पुन्हा एकदा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये पाहायला मिळेलं वाईडिश लॉगॉनला. त्या ठिकाणी पुन्हा एकदा पहा मित्रांनो आतापर्यंत फक्त सिंगल डबलला प्राधान्य दिले जातं आणि 2च्या मदतीने आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या धावपटलावरती पाहिली तर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच इथनं टोटल धावा धावपटलावरती लागल्यात त्या म्हणजे 28 धावा. आता 3 चेंडू 11 धावीची गरज. 3 चेंडू 11 धाव्यांची गरज इथनं आपण पाहायचंय. गोलंदाज वामन या मॅचला डेफिनेटली आपल्या बाजूने झुकवेल का की फलंदाज सुधीर या ठिकाणी मात्र वन वे टीमला आतापर्यंत या स्पर्धेत टिकून ठेवेल का. यावेळी पाहायचा हा फटका हवं तर इथनं मात्र जेल सुटेल आणि चेंडू सरळ वन बाउन्स सीमा पलीकडं 4 धाव्यांसाठी दमदार फटका सुधीरच्या बॅटमधून येतो चौकार. मात्र या ठिकाणी पाहायचं आता समीकरण 2 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज येते. बघायचं सामना कोणत्या बाजूने जातो मित्रांनो. असा सामना हाय व्होल्टेज शेवटचा क्षण इथनं एकाच संघ जो जिंकेल तो फाईट करेल पोकरवाडी टीमला आणि पोकरवाडी संघाला फाईट करेल ती मॅच त्या मॅच मध्ये जो जिंकेल तो सरळ टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. आता बघायचं इथनं 2 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. मैदानामध्ये गोलंदाज वामन आपल्या संघाला इथे मात्र जिवंतपणा दाखवून देईल का की मात्र जर विचार केला तर एका बाजूला सुधीर त्याच्यामध्ये क्षमता आहे. आतापर्यंत सिंगल डबलला प्राधान्य दिलं. चौकार त्याच्या बॅट मात्र पाहायला मिळाला. आता 2 चेंडू 7 धावा. यावेळी पहा फटका फसलाय. चेंडू हवेत गेला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल झाला आणि बघायचं या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीनं आता संघाची धावसंख्या पाहायला मिळेल ती म्हणजेच टोटल इथनं जर पाहिली तर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 34 अंकावरती. अद्यापही 1 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज इथनं म्हणजे 1 षटकार येणं गरजेचं असेल. 1 षटकार इथनं मात्र विजय संपादित करेल तो म्हणजेच वन वे टीमसाठी. 1 चेंडू 5 धावा. 5 मित्रांनो शेवटच्या क्षणी हाय व्होल्टेज. कालचा दिवस आठवा. वर्णे विपक्ष आपण पहिली मॅच जय हनुमान शिवनसई. शेवटच्या बॉलला 1 चेंडू 5 ची गरज होती आणि त्या ठिकाणी षटकार मारला वर्णे टीमच्या फलंदाजानं. मात्र बघायचं आता यावेळी चेंडू हवेत. बराच काल इथं मात्र झेल पकडलं जाईल आणि अंतिम बॉल वरती इथे मात्र सामना जिंकला तो म्हणजे 3 टीमनं आणि इथनं हार्ड लकी ठरलात वन वे संघ. दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. 3 संघ आणि व्हेरी व्हेरी हार्ड लकी वन वे संघ.
तर तिनकर संघ आता 5 मिनिटं ब्रेक घ्यायला लागेल, टॉस करा, कारण की आज फायनल दिवस सामने संघ पोहोचलेत आमच्यापर्यंत. मला तर असं वाटतं हातोनी संघ देखील आलाय.